नमस्कार. शीतल कळसे या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26मध्ये इयत्ता पहिली बालवाटिका 1, 2 आणि 3 आणि इयत्ता पहिलीसाठी पायाभूत स्तर आपल्याला समग्र प्रगतीपत्रक HPSC कार्ड लिहायचे आहे. तर HPSC कार्डबाबत काही शंका समाधान आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की काही कमेंट्स आले, त्या कमेंट्समध्ये विचारलेल्या शंका आहेत त्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. तर HPSC कोणत्या इयत्तेचे भरायचे? काही शिक्षकांनी कमेंट्स केल्या, मग मॅडम आपल्याला CCE म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या पण नोंदी करायच्या आहेत का? वर्षाच्या शेवटी आपल्या पालकांना कोणते प्रगतीपत्रक द्यायचे? हे शंका आहेत. याचं निरसन आपण करणार आहोत की यावर्षी आपल्याला HPSC म्हणजे समग्र प्रगतीपत्रक होलिस्टिक प्रोग्रेसिव्ह कार्ड इयत्ता पहिलीसाठी भरायचं आहे. आणि ज्या बालवाटिका आहेत 1, 2, 3 LKG UKG आपण जे म्हणतो, यांना हे समग्र प्रगतीपत्रक यावर्षी भरायचं आहे. शिवाय आपण जे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करतो ते सुद्धा आपल्याला करायचंच आहे. मुलांचं 360° ने आपल्याला मूल्यांकन करायचं, त्यासाठी हे समग्र प्रगतीपत्रक आपल्याला भरायचं आहे. वर्षाच्या शेवटी फक्त इयत्ता पहिलीसाठी आपण हे समग्र प्रगतीपत्रक देणार आहोत. आणि जे आपलं CCEचं जे मूल्यांकन असतं प्रगतीपत्रक, ते पण आपण पालकांना द्यायचं आहे फक्त इयत्ता पहिलीसाठी यावर्षी. शंका समाधान. समग्र प्रगतीपत्रक HPSC भरत असताना CCEच्या नोंदी करायच्यात का? तर होय. आधीच सांगितले मी, आपल्याला आकारिक संकलित हे मूल्यमापन अधिक HPSC इयत्ता पहिलीसाठी करायचे यावर्षी फक्त. त्यानंतर पुढची शंका होती, HPSC रिपोर्ट कार्ड यावर्षी कोणत्या इयत्तेसाठी भरायचे? तर बालवाटिका 1, 2, 3 आधीच सांगितले मी. आणि इयत्ता पहिलीसाठी आपल्याला यावर्षी 2000 शैक्षणिक वर्ष जे आहे आपलं 2025-26 यासाठी आपल्याला यावर्षी HPSC कार्ड भरायचं आहे. त्यानंतर काही शिक्षकांनी विचारले की वर्गातील सर्व मुलांसाठी एकच कृती उपक्रम घ्यायचे का? तर नाही. का? जर आपल्या वर्गातील विद्यार्थी संख्या 5 पेक्षा जास्त असेल, 10 असेल, 15 असेल, 20 असेल, 25 असेल, 30 असेल, 40 असेल, आपल्याला विद्यार्थ्यांचे 5 आपल्या पटानुसार गट करायचे. 5 ते 7 विद्यार्थ्यांचा एक गट आपल्याला करायचा आहे. आणि त्या प्रत्येक गटासाठी आपल्याला वेगवेगळी कृती उपक्रम घ्यायचे आहेत. जी कृती उपक्रम आपण घेणार त्या कृती उपक्रमाचे आपले निकष, कामगिरी स्तर, ज्या क्षमता आहेत आपल्या रुब्रिक आपण करणार आहोत, त्या क्षमतांचे स्तर, त्याचे निकष ते सुद्धा बदलणार आहेत. म्हणून सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी एकच कृती आपण घेऊ शकणार नाही. 5-6 विद्यार्थी असेल तर एकच कृती त्या गटाला आपण देऊ शकतो. पुढची शंका होती, सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांना कोणते रिपोर्ट कार्ड द्यायचे? तर आधीच सांगितले, इयत्ता पहिलीसाठी CCEचे म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन जे आपण करतो, जे साधन तंत्र वापरतो त्याचं मूल्यांकन करतो, जी श्रेणी पद्धत आपण जे प्रगतीपत्रक तयार करतो ते, आणि HPSC हे फक्त इयत्ता पहिलीसाठी आपल्याला यावर्षी करायचं आहे. त्यानंतर पुढची शंका होती, समग्र प्रगतीपत्रक भरताना किती विकास क्षेत्रांची नोंद करायची? तर आपल्याला जे 6 क्षेत्र दिलेले आहेत, शारीरिक विकास असेल, भाषिक विकास असेल, सौंदर्यदृष्टी असेल, जे 6 दिलेले आहेत 5.1 असे धरून 6 क्षमता आहेत, त्याच्यावर आधारित कृती आणि उपक्रम आपल्याला दोन्ही सत्रात घ्यायचे आहे. पहिल्या सत्रात पण घ्यायची. जर आपण पहिल्या सत्रात एक अभ्यासाचं ध्येय घेतलं असेल आणि त्याच्यात 2 क्षमता घेतल्या असेल तर दुसऱ्या सत्रामध्ये त्याच क्षमता पुन्हा घ्यायच्या नाहीत. त्यानंतर पुढची शंका विचारली होती की निर्झर, पर्वत, आकाश हे निकष रुब्रिकमध्ये सर्वच लिहायचे का? म्हणजे समजा एखादा विद्यार्थी जर निर्झर स्तरावर असेल तर त्याचा फक्त निर्झर स्तर लिहून बरोबरची खूण करायची का? अशी शंका मला शिक्षकांनी विचारली. तर नाही.
आपल्याला सगळे निकष मुलांचे लिहायचेच. आपण की त्याचं मूल्यमापन करतोय तर कुठल्या आधारे करतोय, हे 3 स्तर, कामगिरी स्तर जे आहेत क्षमतांचे, 3 क्षमता आहे आपल्यात: जाणीव, जागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता. आणि त्या क्षमतांचे कामगिरी स्तर आपल्याला दिलेले आहेत: निर्जर, पर्वत आणि आकाश. हे 3ही आपल्याला त्या कृती संबंधित लिहायचेच आहे. आणि मग त्यानुसार तो मुलगा जाणीव जागृती क्षमतेमध्ये निर्जर स्तरावर असेल, संवेदनशीलता क्षमतेमध्ये तो विद्यार्थी समजा पर्वत स्तरावर असेल, आणि सर्जनशीलता या क्षमतामध्ये तो विद्यार्थी आकाश स्तरावर असेल, तर त्या स्तरावरती बरोबर आपल्याला खूण करायची आहे. एकच स्तर आपल्याला लिहायचा नाही आहे. तर अशा पद्धतीने शिक्षकांनी वेगवेगळ्या मी केलेल्या या समग्र प्रगती पत्रकावरचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यावरती काही शंका विचारल्या होत्या. त्या शंकांचं निरसन या व्हिडिओमध्ये मी करण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच तुमच्या सर्व शंकांचं निरसन झालं असावं. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.